सोलापुरामध्ये समाजकार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गुणगौरव पुरस्कार नगरेश्वर देवस्थान तुळजापूर वेस्ट चौक येथे संपन्न झाला। या पुरस्कारास प्रमुख पाहुण्या म्हणून रोहिणी तडवळकर या होत्या। अश्विनी चव्हाण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच्या माजी सिनेट सदस्या, वसुंधरा पवार, माजी सहशिक्षिका उमाबाई श्राविका विद्यालय, नैना शाह, महेंद्र सोमशेट्टी अध्यक्ष नगरेश्वर देवस्थान, अनंत तालीकोटी, देवीदास चेळेकर, शिवानंद सावळगी यांच्या उपस्थितीमध्ये सरस्वती मातेचं प्रतिमा पूजन करण्यात आलं। व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना महिला गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, फेटा व भेटवस्तू असे होत्या। आपल्या भाषणामध्ये रोहिणी तडवळकर म्हणाल्या की महिलांनी सक्षम व सशक्त व्हावे, त्या आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत। आजच नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळात महिला नेतृत्व करून दाखवले आहे। अनेक थोर नेत्या होऊन गेल्या, तसेच महिलांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी। छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या त्यांना शिक्षण देणाऱ्या स्वराज्य निर्मितीचं शिक्षण, स्वराज्य निर्मितीचा त्यांच्यामध्ये मूळ रोवणाऱ्या ज्या आहेत त्या आजी जाऊ आपल्या पाठीवरती बाळ घेऊन शत्रूची लढणाऱ्या आणि वसुलबाई सावरकर कुरुंदात किंमत पडलेले असताना बॉम्ब पुरवठा करून त्या संस्थेपर्यंत बॉम्ब पुरवणाऱ्या सावरकरांच्या सुनीत पत्नी आणि त्यांच्या भावजे या दोघी, त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतातल्या पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी या काळामध्ये आपण कॉलेजला जाणं किंवा परदेशात जाणं हे आपल्याला मान्य नव्हतं। भारतीयांना त्यांना वाईट टाकायचे, त्यांना म्हणजे समुद्र पार केला शिक्षा व्हायची। अशा काळामध्ये त्या डॉक्टर झाल्या। अशा अनेक महिलांची नावं घेतली तरी माझ्या आपल्या पुढे होणारे भाषा टाकलीपर्यंत अशा अनेक महिला ज्यांनी पूर्वी आपण बघितलं तर मातृसत्ताक पद्धती होती, ज्या नारीपासून अशा विदुषींनी खूप मोठं काम केलं, लोकांना सीमेला ज्ञान दिलं। अशा अनेक महिलांचा इथे उल्लेख करता येईल आपल्याला। आणि म्हणून महिला दिनावरती आपण असं पूर्वी मधल्या काळामध्ये म्हणजे मधल्या नरेंद्र माऊलींच्या काळामध्ये जो सामाजिक परिस्थिती होती, डॉक्टर आंबेडकर सरांच्या काळामध्ये जी डॉक्टर आंबेडकरांच्या काळामध्ये जी सामाजिक परिस्थिती होती ती परिस्थिती आता नाही। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास चंचुरे यांनी केले, तर आभार देवीदास चेळेकर यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत तालीकोटी, पिंटू कस्तुरे, संजय चंचुरे, उदय चंचुरे, यश तालीकोटी, योगीराज अरळीमार, प्रथमेश गावडे, महेश नागनसुरे आदींनी परिश्रम घेतले। करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।